स्पेशल रिपोर्ट आणि बातमी आहे एका चोरीची। जळगाव शहरातील शिवरानगर भागातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती। यामुळे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। जळगाव शहरातील शिवरामनगर भाग आणि इथल्याच मुक्ताई बंगल्यात आहे एकनाथ खडसे यांचा निवास। पण आज सकाळी या शांत परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली, कारण माजी मंत्री एकनाथ खडसे हे मुक्ताईनगर इथे वास्तव्यास असल्यानं जळगावातील त्यांच्या घराला कुलूप होतं। या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली। गेल्या 4-5 दिवसापासून येथे कोणीच नसल्यामुळे चोरांचं इथे फावलेलं आहे, पण पोलीस प्रशासन सर्व दृष्टीने तपास करत आहे। या भागातील सीसीटीव्ही असो किंवा इतर लोकांना ते विचारपूस करत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। क्राईम ब्रांच आणि स्थानिक पोलिसांनी एकत्र तपास करायला सुरुवात केली। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आणि घराजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसले। पोलीस आता या फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते। जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे। सर डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत। काय आलंय का सर त्याच्यात काही समोर काही फिंगरप्रिंट? सध्या काम चालू, अजून निष्पन्न झालेलं नाही आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। प्राथमिक तपासात अंदाजे 6 ते 7 तोळे सोनं आणि 35,000 रोकड चोरल्याचं पोलिसांनी सांगितलं। यात धक्कादायक गोष्ट ही की केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर काही दिवसांपूर्वीच दरोडा टाकण्यात आला होता। आणि आता एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेली ही घटना, सलगच्या या 2 घटनांमुळे राजकीय नेत्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जळगाव जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय फार मोठा गंभीर प्रमाणात आहे। दिवसा डोळे चोऱ्या होत आहे, खून दरोडे होत आहे। मागे त्यांच्या पेट्रोल पंपावर एक दरोडा पडला, काही आरोपी सापडले, काही आरोपी मोकाट आहे। अशा पोलीस प्रशासनाचे काही लोक काही संपर्कात असल्यामुळे चोर लोक हे जे गुन्हेगार आहे मोठे ते अजूनपर्यंत अद्याप सापडत नसल्यामुळे पोलिसांचा चोरावर वचप राहिलेला नाही। म्हणून ह्या नेहमी चोऱ्या जळगाव शहरातच काय जिल्ह्यात नेहमी घटना होतात। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या चोरीनंतर जळगाव पोलीस सतर्क झाले। सीसीटीव्हीच्या आधारे तपास वेगानं सुरू केलाय खरा, मात्र जळगावातल्या चोरीच्या घटनेनंतर शहरातील प्रतिष्ठित लोकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आपल्या नेहमीच्या पद्धतीने पोलीस या ठिकाणी आता तपास करत आहेत। लवकरच जे काही चोर आहेत ते पोलिसांच्या हाती लागतील आणि त्यांना लवकरात लवकर पकडावं अशी मागणी देखील आता त्यांच्या एकनाथ खडसे परिवाराच्या वतीने आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। मात्र या सगळ्या घटनेचा जर विचार केला तर राजकीय नेत्यांची घरं सुद्धा सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय, असा प्रश्न मात्र सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहत नाही। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव।